नमस्कार. कधी विचार केलाय की एका क्लिकमध्ये इतक्या वर्षांची मेहनत डोळ्यादेखत नाहीशी झाली तर? हे ऐकायलाच किती भयंकर वाटते नाही का? अगदी एखाद्या वाईट स्वप्नासारखं. पण काळजी नसावी. आज आपण हेच स्वप्न कधीच खरं होणार नाही यासाठी काय करायचं यावर बोलणार आहोत. म्हणजेच आपल्या व्यवसायाचा जो महत्त्वाचा डेटा आहे त्याला सुरक्षित कसं ठेवायचं हे समजून घेणार आहोत. आणि हे वाक्य बघा किती खरं आहे. विचार करा, आपल्या व्यवसायात काय काय असतं? ग्राहकांची संपूर्ण यादी, कितीतरी आर्थिक नोंदी, मालाची सगळी माहिती, हे सगळं. हार्डवेअर ते तर कधीही बदलता येतं, पण हा डेटा एकदा गेला की परत येत नाही. आणि डेटा गमावणं म्हणजे अक्षरशः व्यवसायाला कुलूप लागण्यासारखं आहे. तर आपण उपायांबद्दल बोलण्याआधी एक महत्त्वाचा प्रश्न बघूया. हा जो डेटा गमावण्याचा धोका आहे तो नेमका इतका मोठा का आहे? तो आपल्या व्यवसायासाठी एक प्रकारचा अदृश्य धोका कसा बनतो हे आधी समजून घेऊया. कारण बघा, व्यवसायाचा डेटा म्हणजे काय फक्त फाईल्सचा गठ्ठा नाहीये. ती तर व्यवसायाची स्मृती आहे, त्याचा आत्मा आहे. म्हणजे प्रत्येक बिल, प्रत्येक ग्राहक, प्रत्येक वस्तूची नोंद. या माहितीशिवाय आपण जणू काय डोळ्यावर पट्टी बांधून व्यवसाय चालवतोय. आणि मग गाडी पुढे कशी जाणार? ती तिथेच थांबणार. आणि मग हाच प्रश्न उभा राहतो की अशा वाईट परिस्थितीसाठी आपण तयारी कशी करायची? पण घाबरण्याचं कारण नाही. एक चांगली बातमी आहे. यातून वाचवण्यासाठी एक जबरदस्त सोय आपल्या सिस्टीममध्येच दिलेली आहे. आणि इथेच तर खरी गंमत आहे. आता आपण एका अशा स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिक फीचरबद्दल बोलणार आहोत जे आपल्या नकळत आपल्या डेटाचा रक्षण करतं. असं समजा की हा एक डिजिटल गार्ड आहे जो 24 तास तैनात असतो. म्हणजे विचार करा, बॅकअप घ्यायचा आहे हे लक्षात ठेवायची आता गरजच नाही. हे फीचर नेमकं तेच काम करतं. प्रत्येक वेळी जेव्हा आपण ॲप्लिकेशन बंद करतो तेव्हा आपल्या डेटाची एक सुरक्षित कॉपी आपोआप तयार होते. किती सोपा आहे, एकदम स्मार्ट आणि विश्वासार्ह. आणि यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे कार्यक्षमता. आता बघा, सामान्य बॅकअप म्हणजे मोठ्या फाईल्स, पण ही सिस्टीम काय करते? ती बॅकअपला कॉम्प्रेस करते, म्हणजे झिप फाईल बनवते. याचा फायदा काय? फाईल साईज लहान होते, त्यामुळे ती लवकर सेव्ह आणि अपलोड होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्टोरेजसाठी जागा कमी लागते, म्हणजे खर्चही वाचतो. थोडक्यात सगळ्याच बाबतीत फायदा. चला तर मग, बरीच माहिती झाली. आता प्रत्यक्ष कामाला लागूया. बघूया की आपल्या डेटासाठी ही सुरक्षा ढाल अगदी काही सोप्या स्टेप्समध्ये कशी तयार करायची. पहिला बॅकअप सेट करणं खरंच खूप सोपं आहे. फक्त काय करायचंय, एक नवीन लाईन ॲड करा आणि एक लोकल किंवा USB ड्राईव्हमधलं फोल्डर निवडा. पण इथे गोष्ट लक्षात ठेवा आणि ही खूप महत्त्वाची आहे. ज्या ड्राईव्हवर आपली ऑपरेटिंग सिस्टम आहे म्हणजे C ड्राईव्ह, तिथे बॅकअप कधीच ठेवू नका. कारण विचार करा, जर तोच ड्राईव्ह क्रॅश झाला तर सिस्टीम पण जाईल आणि आपला बॅकअपही जाईल. त्यामुळे हे टाळलेलंच बरं. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, क्लाउड बॅकअप सेट करण्याआधी एक लोकल बॅकअप सेट करणं अत्यंत आवश्यक आहे. हा आपल्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा पाया आहे. म्हणजे कसं, आपण थेट हवेत तर इमारत बांधू शकत नाही ना, आधी पाया लागतोच. बस तसंच आहे हे. आता क्लाउड बॅकअपचं बघूया. गुगल ड्राईव्ह वापरा, वन ड्राईव्ह वापरा किंवा ड्रॉपबॉक्स, काहीही असो, प्रक्रिया अगदी सारखीच आहे. फक्त बॅकअप लोकेशनवर डबल क्लिक करायचे, आपला सिंक केलेला क्लाउड फोल्डर निवडायचा आणि ओके म्हणायचं. बस, काम झालं. एकदा हे सेट केलं की मग चिंता करायची गरज नाही. ठीक आहे, आता आपण बॅकअप सेट तर केला, पण तो व्यवस्थित काम करतोय की नाही हे तपासणंही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? तर चला, आता आपण हेच बघूया की आपली ही सुरक्षा यंत्रणा व्यवस्थित काम करतेय की नाही. आणि हे तपासणं तर सगळ्यात सोपं काम आहे. काहीच करायचं नाहीये. फक्त ॲप्लिकेशन बंद करा. बाकीचं काम सिस्टीम आपोआप करेल. ती स्वतः बॅकअप घेईल आणि यावरून आपल्याला कळेल की आपलं सेटअप एकदम बरोबर झालं आहे. तरीही एकदा डोळ्यांनी खात्री करून घेतलेली बरी. त्यासाठी ही 3 पॉइंट चेकलिस्ट आहे. पहिलं, लोकल फोल्डर तपासा. तिथे आजच्या तारखेची झिप फाईल आली आहे का बघा. दुसरं, USB ड्राईव्हमध्ये पण तीच फाईल आहे का ते तपासा. आणि तिसरं, आपल्या क्लाउड अकाउंटवर लॉग इन करून बघा की फाईल तिथेही सिंक झाली आहे की नाही. हे तीनही ठिकाणी झालं की मग आपण पूर्णपणे निश्चिंत होऊ शकतो की आपला डेटा सुरक्षित आहे. ऑटोमॅटिक सिस्टम तर उत्तम आहेच, पण कधीकधी असं होतं की आपल्याला स्वतःच्या समाधानासाठी लगेच बॅकअप घ्यावासा वाटतो. तर मग अशा वेळी गरजेनुसार मॅन्युअल बॅकअप कसा घ्यायचा ते आता पाहूया. समजा एखादं मोठं अपडेट करायचं आहे किंवा दिवसभरात खूप महत्त्वाचं काम झालंय आणि त्याचा लगेच बॅकअप हवा आहे. अशा वेळी काय करायचं? सोपं आहे. फक्त एका क्लिकवर कधीही त्वरित मॅन्युअल बॅकअप घेता येतो. आणि हे करणं किती सोपं आहे बघा.
फक्त मेन्यूमध्ये डेटाबेस फंक्शन्सवर जायचं, डिफॉल्ट डेटाबेस तसाच ठेवायचा आणि ओके क्लिक करायचं. बस, सिस्टम आपण आधीच सेट केलेल्या सगळ्या ठिकाणी म्हणजे लोकल, USB आणि क्लाउडवर लगेच बॅकअप तयार करेल. तर आता आपला डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे. यामुळे फक्त मनःशांतीच मिळत नाही, तर व्यवसायाच्या वाढीवर लक्ष केंद्रित करण्याचं स्वातंत्र्यही मिळतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, चांगला बॅकअप म्हणजे खर्च नाही, तर ती आपल्या व्यवसायाच्या भविष्यासाठी केलेली एक गुंतवणूक आहे. आता डेटाची चिंता मिटली, तर मग पुढचं पाऊल काय असेल?